दोन टोकांची एक कहाणी भाग एक. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात वसलेले भोरगाव म्हणजे निसर्गाचा एक सुंदर चमत्कार होते. चहूबाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार टेकड्या, सकाळी सकाळी धुक्याची चादर पांघरून जागी होणारी शेते आणि गावाच्या कडेने खळाळत वाहणारी संथ नदी, असे या गावाचे रूप होते. पाखरांचा किलबिलाट आणि विहिरीवर चालणाऱ्या रहाटाचा आवाज हेच येथील लोकांचे सकाळचे अलार्म होते. गावातली माती लाल भडक आणि सुवासिक होती. पावसाळ्यात जेव्हा पहिला पाऊस या मातीवर पडायचा, तेव्हा सबंध गाव एका अनोख्या सुवासाने दरवळून निघायचा. गावातील घरे कौलारू होती. प्रत्येकाच्या अंगणात तुळशीचे वृंदावन आणि दारात सडा रांगोळी ठरलेली असायची. इथली माणसे साधी, सरळ आणि कष्टाळू होती. कोणाच्याही सुखदुःखात अख्खे गाव धावून जायचे. याच मातीत वाढला होता सौरभ. सौरभ म्हणजे देखणीपणा आणि साधेपणाचा एक उत्तम मिलाप होता. उंचपुरा देह, गव्हाळ रंग, कपाळावर नेहमी असणारी एक शांततेची लकीर आणि डोळ्यात कमालीची निष्पापता, असे त्याचे रूप होते. त्याचे केस थोडे कुरळे होते, जे वाऱ्याच्या झोताबरोबर त्याच्या कपाळावर यायचे. त्याचे हसणे फार गोड होते. तो जेव्हा हसायचा तेव्हा त्याच्या गालावर छोटी खळी पडायची. पण त्याचे खरे सौंदर्य त्याच्या रूपात नव्हते, तर त्याच्या स्वभावात होते. सौरभ अत्यंत मायाळू आणि जीव लावणारा मुलगा होता. गावातील प्रत्येक लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांचा तो लाडका होता. कोणाची जड पिशवी उचलून देणे असो किंवा एखाद्या आजारी वृद्धाला दवाखान्यात नेणे असो, सौरभ कधीच मागे हटत नसे. प्राण्यांवर तर त्याचे अथांग प्रेम होते. रस्त्यावरील एखाद्या कुत्र्याच्या पिल्लाला जखम झाली तर सौरभचे मन तीळ तीळ तुटायचे. तो स्वतः त्याच्या जखमेवर हळद लावायचा. गावातल्या लोकांना त्याच्या या प्रेमळ स्वभावाचा मोठा अभिमान होता. सौरभच्या घरात गरिबीने कायमचा मुक्काम ठोकला होता. त्याचे घर म्हणजे 2च खोल्यांचे साधे कौलारू छप्पर होते. पावसाळ्यात कधी कधी छतातून पाणी गळायचे, पण तरीही त्या घरात मायेची ऊब होती. त्याची आई सुमतीबाई अत्यंत सोशिक आणि कष्टाळू स्त्री होती. आपल्या मुलाला चांगले दिवस दिसावेत म्हणून त्या पहाटे 4 वाजल्यापासून राबायच्या. स्वतःच्या घरचे शेत नसल्यामुळे त्या दुसऱ्यांच्या शेतात मजुरीला जायच्या. उन्हातानात, पावसात चिखलात पाय रोवून त्या दिवसभर काम करायच्या. तर दुसरीकडे सौरभचे वडील विठ्ठलराव गावातल्या बाजारपेठेत हमालीचे काम करायचे. पाठीवर गोण्या वाहून वाहून त्यांची पाठ वाकली होती. हातापायांना घट्टे पडले होते. पण मुलाच्या शिक्षणात कधी पैशांची कमतरता पडू नये म्हणून ते आपले सर्व दुःख विसरून कष्ट करायचे. आईवडिलांचे हे अतोनात कष्ट सौरभ रोज जवळून पाहायचा आणि त्याचे हृदय भरून यायचे. आईवडिलांच्या घामाच्या किमतीची सौरभला पूर्णपणे जाण होती. म्हणूनच त्याने कधीही कोणत्या गोष्टीसाठी हट्ट केला नाही. परिस्थिती बेताची असूनही त्याने आपले पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. रात्रीच्या वेळी घरात वीज गेली तर तो कंदील लावून बसायचा. कंदिलाच्या अंधुक प्रकाशात तासनतास डोळे ताणून तो अभ्यास करायचा. शाळेत नेहमी पहिला येणारा सौरभ कॉलेजमध्येही अव्वल ठरला. त्याने मनाशी पक्का निश्चय केला होता की शिक्षणाच्या जोरावरच तो आपल्या आईवडिलांचे दारिद्र्य दूर करेल. त्याने जिद्दीने उच्च शिक्षण पूर्ण केले. गावातल्या सरकारी शाळेतून सुरू झालेला त्याचा प्रवास एका मोठ्या पदवीपर्यंत पोहोचला होता. एवढा शिकूनही त्याच्यात तीळ मात्र अहंकार नव्हता. तो आजही गावातील पोरांना विनामूल्य शिकवायचा आणि आईवडिलांना कामात मदतही करायचा. भोरगावपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या मुंबई शहरात एका अतिशय वेगळ्या विश्वाची निर्मिती झाली होती. मुंबईची ती चकचकीत दुनिया, उंचच उंच इमारती, धावणाऱ्या गाड्या आणि कधीही न झोपणारे ते रस्ते, या वातावरणात मिनल राहत होती. मिनल ही उद्योगपती यशवंतराव यांची एकुलती एक मुलगी होती. यशवंतराव यांनी मुंबईत प्रचंड संपत्ती कमावली होती. त्यामुळे मिनलचे बालपण अत्यंत आलिशान आणि ऐशोआरामात गेले. ती महाल्यासारख्या घरात राहायची.
जिथे तिच्या एका इशाऱ्यावर अनेक नोकर-चाकर धावून यायचे. मिनलला लहानपणापासूनच कष्टाची किंवा गरिबीची पुसटशीही कल्पना नव्हती. मागण्यापूर्वीच गोष्ट हजर असणे या नियमानेच तिचे आयुष्य चालत होते. यशवंतरावांनी आपल्या लाडक्या लेकीचे सर्व हट्ट पुरवले होते. तिला हवी असलेली महागडी कपडे, परदेशी ब्रँडच्या वस्तू, महागड्या गाड्या, सर्व काही तिच्या पायाशी असायचे. पण या आवाजवी लाडामुळे मिनल पूर्णपणे बिघडून गेली होती. तिला पैशाची किंमत उरली नव्हती. तिच्या मनात एक प्रचंड अहंकार निर्माण झाला होता की पैशाने जगात काहीही विकत घेता येते. तिचा स्वभाव अत्यंत गर्विष्ठ आणि उद्धट बनला होता. नोकरांशी किंवा कमी पैशांच्या लोकांशी ती अत्यंत तुच्छतेने वागायची. तिच्या मैत्रिणीही तिच्यासारख्याच श्रीमंत घराच्या होत्या, ज्यांच्या गप्पा फक्त ब्रँडेड वस्तू आणि पार्ट्यांभोवती फिरायच्या. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक प्रकारचा माज दिसायचा, जो समोरच्याला लहान लेखण्यासाठी पुरेसा असायचा. या आवाजवी लाडाचा आणि गर्विष्ठ स्वभावाचा थेट परिणाम मिनलच्या शिक्षणावर झाला. तिला अभ्यासात अजिबात रस नव्हता. कॉलेजमध्ये जाणे म्हणजे तिच्यासाठी फक्त फॅशन करणे आणि मैत्रिणींसोबत फिरणे एवढेच होते. परीक्षेच्या वेळी ती कधी अभ्यास करायची नाही. याचा परिणाम असा झाला की ती कॉलेजच्या परीक्षेत 2 ते 3 वेळा नापास झाली. वडिलांनी शिक्षकांना पैसे देऊन किंवा वशिला लावून तिला पास करायचा प्रयत्न केला, पण मिनलची शिकण्याची इच्छाच संपली होती. अखेर तिने कंटाळून आपले शिक्षण मध्यातच कायमचे बंद केले. यशवंतरावांना याचे खूप दुःख झाले, पण मुलीच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही. मिनल आता फक्त घरात राहून किंवा पार्ट्या करून आपला वेळ घालवू लागली होती. सौरभ आणि मिनल यांच्यात खरोखरच जमीन आसमानाचा फरक होता. एका बाजूला मातीशी जोडलेला कष्टाळू आणि नम्र सौरभ होता, तर दुसऱ्या बाजूला पैशाच्या नशेत चुरूर असलेली गर्विष्ठ मिनल होती. सौरभ लहानपणापासूनच गावातच वाढला होता, त्यामुळे त्याला शहराची अजिबात ओढ नव्हती. शहरातली ती गर्दी, प्रदूषण, धावपळ आणि माणसांमधील कोरडेपणा त्याला कधीच आवडला नाही. त्याला आपल्या गावची शांतता आणि निसर्गाचा सहवास जास्त प्रिय होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा शहरातले लोक, विशेषतः नातेवाईक, आपल्या मुलांना घेऊन गावी यायचे, तेव्हा सौरभ त्यांचे निरीक्षण करायचा. शहरातून आलेली ती नाजूक मुले मुली गावाकडचे ऊन सोसू शकत नसत. जरासा घाम आला की त्यांना त्रास व्हायचा. पायाला माती लागली की ते नाक मुरडायचे. विहिरीचे पाणी पिण्यास ते नकार द्यायचे आणि शेतात जाण्यास घाबरायचे. हे सर्व पाहून सौरभला त्यांची दया यायची आणि हसूही यायचे. तो मनातल्या मनात विचार करायचा, कशीही एवढी नाजूक मुले, काही कामाची नाहीत ही. साधे कष्ट सोसण्याची त्यांची ताकद नाही. याच अनुभवावरून सौरभने स्वतःशी एक पक्का नियम केला होता. तो नेहमी मित्रांजवळ बोलायचा, भविष्यात मी कधी लग्न केले तर शहरातल्या मुलीशी मुळीच करणार नाही. मला माझ्या गावची, कष्टाची जाण असणारी साधी मुलगीच बायको म्हणून हवी आहे. शहरातल्या नखरेल पोरी आपले गाव सांभाळू शकणार नाहीत. दुसऱ्या बाजूला मिनल संपूर्णपणे वेगळ्या विचारसरणीची होती. ती लहानपणापासूनच मुंबईच्या वातानुकूलित वातावरणात वाढली होती. तिने कधी साधे गाव काय असते हे पाहिलेच नव्हते. गावाकडच्या लोकांशी तर तिचा कधी दुरान्वयी संबंध आला नव्हता. तिच्या मते गाव म्हणजे फक्त चिखल, घाण, डास आणि अशिक्षित लोकांची जागा होती. जेव्हा कधी टीव्हीवर किंवा चित्रपटात गाव दाखवले जायचे, तेव्हा ती चॅनेल बदलून टाकायची. गावाकडच्या लोकांचे बोलणे, त्यांचे कपडे, या सर्वांची ती आपल्या मैत्रिणींसोबत मिळून टर उडवायची. तिच्या लेखी गावातील लोकांना राहणीमानाची अजिबात पद्धत नव्हती. त्यामुळे तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिला कधी गावाकडे जावे लागेल. जरी मिनल आणि तिचे आयुष्य पूर्णपणे शहरी झाले होते, तरी एका व्यक्तीचे हृदय मात्र अजूनही गावानेच व्यापलेले होते, आणि ते म्हणजे तिचे वडील यशवंतराव.
यशवंतराव हे मूळचे याच भोरगावचे होते. त्यांचे बालपण, त्यांचे तरुणपण याच मातीत गेले होते. अत्यंत गरिबीतून वर आलेले यशवंतराव शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी तरुण वयात गाव सोडून मुंबईला आले होते. मुंबईत आल्यावर त्यांनी अहोरात्र कष्ट केले, स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि ते कायमचे शहरात स्थायिक झाले. त्यांनी शहरात लग्न केले. तिथेच मीनलचा जन्म झाला. जरी संपत्ती आणि कीर्तीने त्यांना मोठे केले असले तरी ते आपल्या मुळांना विसरले नव्हते. बोरगावमध्ये यशवंतरावांचे जुने मोठे घर होते, ज्याला गावात देशमुखांचा वाडा म्हटले जायचे. तिथे यशवंतरावांची वृद्ध आई म्हणजेच मीनलची आजी राहत होती. आजीने कधीही मुंबईला येण्यास होकार दिला नाही. तिचे म्हणणे असायचे, माझा जीव या मातीत आहे, मी मुंबईच्या बंद खोलीत जगू शकत नाही. यशवंतराव दरवर्षी आईला भेटायला गावी जात असत, पण त्यांनी मीनलला कधी सोबत आणले नव्हते. कारण मीनल नेहमीच गावाचे नाव ऐकून आजारी पडण्याचे नाटक करायची किंवा नकार द्यायची. यशवंतरावांनीही तिच्या हट्टापायी तिला कधी सक्ती केली नाही. त्यामुळे मीनलचे तिच्या आजीशी आणि गावाशी नाते फक्त नावापुरतेच राहिले होते. दिवस वेगाने जात होते. मीनल आपल्याच ऐशारामात मग्न होती, तर सौरभ गावात आपल्या आई वडिलांच्या पंखाखाली आनंदाने राहत होता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत होते. एक दिवस मुंबईत यशवंतरावांच्या फोनवर भोरगाववरून एक निरोप आला. भोरगावमधील त्यांच्या जुन्या वाड्यात राहणाऱ्या त्यांच्या वृद्ध आईची प्रकृती अचानक खालावली होती. वाढत्या वयामुळे आणि आजारपणामुळे त्यांची तब्येत खूप बिघडली होती. यशवंतरावांनी तातडीने गावातील डॉक्टरांशी संपर्क साधला, पण डॉक्टरांनी सांगितले की वेळ फार कमी आहे. यशवंतरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने गाडी काढली आणि गावी जाण्याची तयारी सुरू केली. मीनलला जेव्हा समजले की त्यांना गावी जावे लागणार आहे, तेव्हा तिने नेहमीप्रमाणे नाक मुरडले. ती म्हणाली, पप्पा तुम्ही जाऊन या, मी या उष्णतेत आणि घाणीत येऊ शकत नाही. पण यावेळी यशवंतराव अत्यंत गंभीर होते. त्यांनी मीनलला कडक शब्दात सुनावले, मीनल, ती तुझी आजी आहे, तिची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. यावेळी तुझा कोणताही बहाणा चालणार नाही. संपूर्ण कुटुंबाला गावी यावेच लागेल. वडिलांचा हा अवतार मीनलने कधी पाहिला नव्हता. त्यामुळे नाईलाजाने तिने जाण्यास होकार दिला. सर्व कुटुंब गाडीत बसून बोरगावच्या दिशेने निघाले. यशवंतराव खूप चिंतेत होते. ते देवाकडे प्रार्थना करत होते की आईला काही होऊ नये. पण दुर्दैवाने ते गावाच्या वेशीवर पोहोचण्यापूर्वीच वाड्यातून दुसरा फोन आला. आजीने जगाचा निरोप घेतला होता. आजारपणाशी झुंजत असलेल्या आजीचा प्राण सुटला होता. फोनवर हा निरोप ऐकताच यशवंतरावांना रडू कोसळले. गाडीत शांतता पसरली. मीनलला काय बोलावे हे समजत नव्हते. तिच्या मनात आजीबद्दल प्रेम नसले तरी वडिलांचे रडू पाहून तिला थोडे अस्वस्थ वाटू लागले होते. गाडी जेव्हा भोरगावच्या वेशीत शिरली तेव्हा मीनलने गाडीच्या काचेतून बाहेर पाहिले. दुपारची वेळ होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेली मोठी झाडे, कच्चा रस्ता आणि आजूबाजूला पसरलेली शेते पाहून तिच्या चेहऱ्यावर नापसंतीचे भाव आले. पण वाड्याच्या दिशेने जाताना तिला रस्त्यावर लोकांची गर्दी दिसू लागली. आजी गावातली सर्वांची लाडकी असल्यामुळे संपूर्ण गाव देशमुखांच्या वाड्याकडे धावत होते. यशवंतरावांची गाडी वाड्याच्या दारात येऊन थांबली. यशवंतराव रडत रडत गाडी बाहेर पडले. मीनलने हळूच गाडीचा दरवाजा उघडला आणि बाहेर पाऊल ठेवले. हवेत एक वेगळाच मातीचा सुवास होता, जो तिच्या महागड्या सेंटपेक्षा खूप वेगळा होता. वाड्याच्या अंगणात पांढऱ्या कपड्यांमधील लोकांची गर्दी जमली होती. सर्वांचे चेहरे दुःखी होते आणि याच गर्दीत आजीच्या पार्थिवाजवळ लोकांना पाणी देत असलेला आणि सर्वांना सांभाळत असलेला एक तरुण उभा होता. तो होता सौरभ. मीनलने अतिशय गर्विष्ठ आणि अस्वस्थ नजरेने त्या गर्दीकडे पाहिले. तर दुसरीकडे अत्यंत शांत आणि कारुण्याने भरलेल्या डोळ्यांनी
सौरभने दारात उभ्या राहिलेल्या आधुनिक कपड्यातील नखरेल मिनलकडे पाहिले. जमीन आणि अस्मान एकाच छताखाली आले होते. इथूनच सुरू होणार होती त्यांची एक अनोखी कहाणी. त्यांची ही अनोखी प्रेमकथा पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढील भागात. हसत रहा, खुश रहा. धन्यवाद.